झी24 तास एक पाऊल पुढे। सिंचनापाठोपाठ वीज निर्मितीत महाघोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केला आहे। वीज निर्मितीत 19,672 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। 2004 पासून हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। वीज निर्मिती प्रकल्पात हा घोटाळा झालाय। औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पावर 2004 पासून हा खर्च करण्यात आला, मात्र त्यापासून 1 मेगावॅटही ऊर्जा निर्मिती झाली नाही। त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे। 72,000 कोटींचा सिंचन घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा नवा घोटाळ्याचा आरोप झालाय। या संदर्भात विनोद तावडेंशी झी मीडियाने संवाद साधला, पाहूयात ते काय म्हणाले। सिंचनावर 70,000 कोटी खर्च होऊन सुद्धा 0.1% सिंचित जमीन वाढली नाही। तसंच सुमारे 20,000 कोटी खर्च करून सुद्धा 1 मेगावॅट वीज सुद्धा वाढली नाही। आता हे जर असेल तर हा पैसा गेला कुठे? हा पैसा आपला जातो कुठे? पॉवर लोड फॅक्टर मध्ये आपण 50% वर जावं। हा भ्रष्टाचार कुठे होतो, कसा होतो, या सगळ्याची चौकशी करणं गरजेचं आहे। आणि जनतेचा पैसा असा नुसता प्रकल्पामध्ये अडकवून ठेवायचा, प्रकल्पाचे भाव वाढवत जायचे आणि भ्रष्टाचार करायचा, याचं मूर्तिमंत उदाहरण हे सिंचन सारखा दुसरा विजेचा घोटाळा आहे। त्या खात्याचे मंत्री जे आहेत तिथपासून ते माझं मत आहे की यातले अधिकारी सुद्धा आहेत का नाही, या मंत्र्यांनी वीज क्षमता 1 मेगावॅटने वाढत का नाही याची माहिती घ्यायला पाहिजे। काय पैसे आपले असे वाया जात आहेत, कुठे जात आहेत, याची चौकशी केली पाहिजे। सगळे याला दोषी आहेत। तर आपण आताच पाहिलं, विनोद तावडे यांनी आरोप केलाय, वीज निर्मितीत महाघोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपल्यासोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमित जोशी। अमित, सिंचन घोटाळ्यातून सावरतं तेच आता वीज निर्मितीच्या घोटाळ्याचा आरोप भाजपने केलाय, काय सांगाल? जी महाराष्ट्रामध्ये कोळशापासून वीज निर्मिती करणारी केंद्र आहेत, मग चंद्रपूर असेल, खापरखेडा असेल, त्याचप्रमाणे भुसावळ असेल, अशा ठिकाणी जवळपास 19,000 कोटी रुपये गेल्या 2004 पासून ते 2012 पर्यंत म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये खर्च करण्यात आले। आणि एवढे सगळे पैसे खर्च केल्यानंतर जर का 2004 साली होणारी वीज निर्मिती लक्षात घेतली या वीज निर्मिती केंद्रांमधून आणि आत्ताची 2012-13 ची वीज निर्मिती आपण बघितली तर एवढं लक्षात येईल की वीज निर्मिती यामागे घटली असल्याचं लक्षात येत आहे। म्हणूनच विनोद तावडे यांनी असा आरोप केलाय की 19,000 कोटी रुपये खर्च करून सुद्धा 1 मेगावॉट नव्याने वीज निर्मिती होताना दिसत नाहीये। तेव्हा हे पैसे गेले कुठे याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करण्याची मागणी विनोद तावडे यांनी केलेली आहे। नक्की, धन्यवाद अमित दिलेल्या माहितीबद्दल। तर वीज निर्मितीत महाघोटाळा झाल्याचा आरोप विनोद तावडे यांनी केला। 19,672 कोटींचा हा घोटाळा झाला आणि यातून 1ही मेगावॅट वीज निर्मिती झाली नाही, असं देखील विनोद तावडे यांनी म्हटलंय। झी24 तास एक पाऊल पुढे।